शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडलेत। उबाठाच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य त्याने केले। दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या नेत्यांनी संजय गायकवाडांना धारेवर धरलं। चौफेर बाजूंनी होत असलेल्या टीकेनंतर संजय गायकवाडांकडून सारवासारव करण्यात आली आहे। बघूया। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीनमध्ये सडक छाप मारामारी केली। त्यांच्या मारामारीचा निषेध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी प्रतिकात्मक आंदोलन केलं। वास्तविक पाहता ही मारामारी म्हणजे आमदारकीवरचा डाग होता, पण संजय गायकवाडांना ही मारामारी म्हणजे भूषण वाटू लागली आहे। आपल्या मारामारीची कोणीच कॉपी करणार नाही असं ते खुशाल सांगू लागले। गावगुंडासारखी बनियान आणि टॉवेलवर केलेली मारहाण एका आमदाराला भूषण वाटत असेल त्याचं आश्चर्य वाटू लागलंय। दरम्यान संजय गायकवाडांच्या विधानानंतर सुषमा अंधारेंनी त्यांचा छपरी टुकाराचा उल्लेख करत समाचार घेतलाय। केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉपी करायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील। माझी कॉपी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉपी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही। त्यांची जी कार्यपद्धती आहे ती इतकी मोकार टुकार आणि छपरी आहे की त्याची कॉपी कुणीही करू शकत नाही। त्यामुळे काल ते जे काही म्हणाले की माझी कॉपी मी ओरिजिनल आहे त्याची कोणीच करू शकत नाही, ते अगदी बरोबर आहे। इतका मोकार टुकार आणि छपरीपणा, त्याचं युनिक टेक्स्चर, पोत, रंग, त्याचं डिझाईन, त्याचं मेकिंग, त्याचं ओरिजिन एकमेव संजय गायकवाडच असू शकतात। त्याची शाखा इतर कुठेही असू शकत नाही। संजय गायकवाडांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावरून हे वक्तव्य केलं असलं तरी ठाकरेंच्या नेत्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढत संजय गायकवाडांवर खोचक टीका केली आहे। संजय गायकवाडांमुळे एकनाथ शिंदेची अधोगती होत असल्याचा पलटवार राऊतांनी केलाय। तसंच गायकवाडांना त्यांचा बाप दाखवून देणार असल्याचा इशारा देखील राऊतांनी दिलाय। अशा ह्या अक्रमाशी अवलादीचे जे लोक आहेत तेच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेची सुद्धा अधोगती व्हायला लागलेली आहे। पालिका क्षेत्रांमध्ये मांस विक्रीची भावना निर्माण करणे, ज्या पद्धतीने संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने काल बरळ उकलेली आहे या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकलेली आहे, पाहिलेली आहे। त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातली जनता त्यांचा बाप त्यांना दाखवून देईल असं मला वाटतं। तर दुसरीकडे शिवसेना देखील आपल्या मागणीवर संजय गायकवाडांनी नाराज पालिका क्षेत्रांमध्ये मांस विक्री बंदचा निर्णय घेण्यात आला आहे। कल्याण डोंबिवलीसह राज्य गायकवाडांनी म्हटलं। तसंच बाळासाहेब आमचे दैवत असून ते सर्वांचे बाप असल्याचं स्पष्टीकरण या वादानंतर गायकवाड यांनी दिलंय। माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही। उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची औलाद नाही हे माझे शब्द आहेत। तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं। एवढा कुठे शब्दाचा विपर्यास करत असतात का? बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धव साहेबाचे वडील आहेत, पण लाखो महाराष्ट्रातल्या तमाम आमच्यासारख्या सैनिकांचे पण ते बाप आहेत। त्याच्यामुळे त्यांचा तर विशेष कधी जीवनात येऊ शकत नाही। आम्हाला शिकवणच बाळासाहेबांची आहे। पण उबाटाच्या कार्यकर्त्याबद्दल मी जे काय बोललो त्याचं आपण तोडून मोडून दाखवलं, ते आपण जनतेला सरळ जे काही सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करावा। संजय गायकवाड हे काही पहिल्यांदाच वादात सापडले नाहीये। त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची भली मोठी यादीच आहे। काही दिवसांपूर्वी भाषेच्या मुद्द्यावरून संजय गायकवाडांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना भाषेच्या वादात ओढत एक वादग्रस्त विधान केलं होतं। तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे। मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले मग होते। छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते। तारा राणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषासह। मग ते लोक काय होते का? आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे। संजय गायकवाडांनी राहुल गांधींबाबत देखील आक्षेपार्ह विधान केलं होतं। राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर संजय गायकवाडांनी त्यांची जीभ छाटण्याची भाषा केली होती। तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबले असता असं वक्तव्य देखील संजय गायकवाडांनी केलं होतं। आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत, म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून कोंबून टाकले असते। इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झालेला आहे आणि म्हणून राजकारण न करता राज्याला मदत करावी लोकांना। पहिले आमचा महाराष्ट्र जगला पाहिजे, माणूस जगला पाहिजे, मग तुमचं राजकारण आहे। अरे माणसाच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे? कोण मतदान करेल तुम्हाला?
मागील अनेक दिवसांपासून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री चांगलेच वादात सापडले. कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप तर कोणी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर आहे. आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये केलेल्या मारहाणीनंतरही संजय गायकवाडांवर विरोधकांनी हल्लाबोल केला होता. या सर्व प्रकरणामुळे एकनाथ शिंदेची देखील चांगलीच कोंडी झाली. दरम्यान यानंतर शिंदेंनी आपल्या आमदारांना बोलताना संयम बाळगा असं म्हणत तंबी दिली होती. मात्र तरीही संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्य थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे संजय गायकवाड एकनाथ शिंदेना सिरियस घेत नाहीयेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.